कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील ग्रामीण रुग्णालय परिसर व विवेकानंद नगरातील सृष्टी अपार्टमेंट आणि बालाजी अंगण परिसरात घाणीचे साम्राज्य, गवताचे वाढलेले प्रमाण, शौचालयाची दुरावस्था अशी विदारक परिस्थिती झाल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेवर जाऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारला। लक्ष्मीनगर भागात अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले आहे। या डबक्यांना शेवाळीचा वलय आला आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। हीच परिस्थिती विवेकानंद नगर परिसरात असल्याने पालिका मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे। सार्वजनिक शौचालयाची पुरती वाट लागली आहे। स्थानिक नगरसेवक या सुविधांकडे लक्ष घालत नाही। सदर प्रश्नी 3 वेळा निवेदन देऊनही कामे मार्गी न लागल्याने सोमवारी महिलांसह नागरिकांचा पालिकेवर धडक मोर्चा गेला। यावेळी नागरिकांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला। लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशाराही दिला। यावेळी वाल्मिक चेने, बंटी कानडे, राजेंद्र वरखेडे, अक्षय जाधव, अक्षय वागचौरे, मंदार कोतकर, अजिंक्य भुजबळ आदीसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। ते म्युन्सिपाल्टीचे लोक वारंवार येतात। आम्ही तिथलचे टॉयलेट शिव मॅडमनी बंद करायला सांगितलेले, आम्ही ते बंद केलेले, त्यांच्याच हाताने ते बंद करायला लावलेले। तर तिथं इतकी घाण आहे, इतकी तिथं वास येतो। आम्ही तिथं कसं राहतोय आमचं आम्हाला माहिती। काय नाल्या गच्च भरलेल्या, तिथं घाण इतकी झालेली आहे। तिथं समोर परिसर तिथं वारंवार कोणी येत नाही, इतके मच्छर। आमच्या मुलाला डेंगू झाले, हे झालं, आजार झाले, तरीही आमच्याकडे येऊन आम्ही वारंवार इथं नगरपालिकेमध्ये येऊन तक्रारी देतो, वारंवार तक्रारी देतो, तर कोणी ऐकू शकत नाही आमचं। सेवक प्रशांत कडू, अजय गर्जे, गणेश यादव आणि विजय यादव हे 4 नगरसेवक असून आमची तेवढे प्रॉब्लेम असून एक सुद्धा येत नाही। इतकं आमच्या घरासमोर गटारीसमोर इतकं पाणी हिरवं साचलं। उद्यापासून आमच्या काही झालं गल्लीमध्ये तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, त्याला नगरपालिका जबाबदार राहील। मग 40 जण आलो, उद्यापासून काही झालं कमी जास्त तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ। जरी नाही झालं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ, मग तरी बघू। प्रतिनिधी किरण मोरे, कोपरगाव।